आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्त्वाच्या योजना हाती घेतल्या असून त्यासाठी देशात 1 लाख कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे। महाराष्ट्रातही आदिवासी समाजासाठी घरे, रस्ते, वीज, पाणी, वसतिगृह आणि रोजगार अशा सुविधांसाठी योजना उपक्रम राबवण्यात येत असून पुढील 3 वर्षात आदिवासींच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ झाला। यावेळी ते बोलत होते। मृदा आणि जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार संजय देशमुख, आमदार राजू तोडसाम, आमदार किसनराव वानखेडे, सईताके, डहाके, संजय देरकर, श्याम कोडे, आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, जिल्हाधिकारी विकास मीना आदी यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आदिवासी समाजासाठी 54,000 कुटुंबांना घरे, नळाद्वारे पाणी, उपचारासाठी दवाखाने, वसतिगृह अशा अनेक सुविधा वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदिवासी विकासासाठी ज्या योजना आणि उपक्रम आणले तशी भरीव कामगिरी तत्पूर्वी झाली नाही। आदी कर्मयोगी योजनेतून जिल्ह्यातील 366 गावांची निवड झाली आहे। योजनेतून राज्यातील 30 लाख युवकांना प्रशिक्षित करण्यात येणार आहे। त्यातून स्थानिक नेतृत्वाचा विकास होणार आहे। शासनाने अनुकंप तत्त्वावरील सेवा प्रवेशांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेतला। त्यात 15,000 युवकांना अनुकंपातून नियुक्ती देण्यात येणार आहे। सुमारे 35 मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाल्याने शेतीला 12 तास दिवसा वीज मिळते। शेतकऱ्यांना दिवसा 10 तास मोफत वीज देण्याचे नियोजन आहे। यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांसाठी आवश्यक सुविधांच्या अनुषंगाने निधीची कमतरता पडू देणार नाही। पावसाने जिल्ह्यात शेती, घरे, पशुधन यांचं नुकसान झालं त्याची भरपाई लवकरात लवकर अदा केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली। कोलाम समाज, पारधी समाज यांच्या विकासासाठी विशेष पॅकेज आदिवासी विकास विभागातर्फे देण्यात येणार आहे असे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं। आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदी कर्मयोगी उपयुक्त ठरेल। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यापक दृष्टीमुळे महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी होती असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितलं। विविध विकास कामांचा शुभारंभ मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते यवतमाळ येथे आज एकूण 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, भूमिपूजन तसेच उपक्रमांचा शुभारंभ झाला। त्यात आदिवासी विकास विभागाच्या 5 वसतिगृहे आणि इतर कामे मिळून 51 कोटी रुपयांच्या किमतींचा कामाचा समावेश आहे। तसेच बांधकामासाठी विभागाची 67 कोटींची कामे, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेत 11 सौर ऊर्जा प्रकल्प आणि इतर कामांसाठी 158 कोटी आणि इतर विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा समावेश आहे। जनता टाइम्स, जटा टीव्ही चॅनलसाठी निलेश सिडाम, यवतमाळ। यावेळी खूप मोठी कृपा केली, पण ही कृपा करताना यवतमाळ जिल्ह्यातल्या काही भागांवर जरा वरुण राजाची कृपा जास्त झाली आणि त्यामुळे काही भागामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आणि आमच्या शेतकऱ्यांचं शेतीचं नुकसान देखील झालं। मी आज या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना आश्वस्त करतो, ज्यांचं नुकसान झालंय त्या प्रत्येक शेतकऱ्याला राज्य सरकार पूर्ण मदत करेल आणि घरांचं नुकसान झालंय त्यालाही आम्ही मदत करू, शेतीचं नुकसान झालंय त्यालाही मदत करू, जनावरांचं नुकसान काही ठिकाणी झालंय त्यालाही सगळी मदत करू। सर्व प्रकारची मदत आता पंचनामे आमच्याकडे येत आहेत, ते सगळे आले की आम्ही ही मदत तात्काळ आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करू हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.